तर थंडीचं सीझन चालू आहे. थंडीच्या सीझनामध्ये तूर येते. तर तुरीच्याच भाज्या सर्वांच्या घरी असतात. तर सगळेजण बोर होऊन जाते. तर काय करायचं, तर मस्तपैकी असं तुरीचा चिला करायचा. तर बऱ्याचदा तुम्ही खूप प्रकारचा चिला खाल्ला असेल, तर एकदा तुरीचा चिला करून बघा, खूप छान लागते खायला. तर काय करायचं, 1 वाटी रवा घ्यायचा. तर मी इथे 1 वाटी रवा घेतला आहे. त्याच्यातला रवा अर्धा वाटी काढून ठेवायचा. अर्धा वाटी रवा मिक्सरमध्ये टाकून द्यायचा. नंतर त्याच्यामध्ये 1 वाटी तुरीचे असे दाणे घ्यायचे. तुरीचे दाणे टाकायचे, थोडंसं दही टाकायचं मस्त आणि लसूण टाकायचं, मिरच्या टाकायच्या. नंतर मिक्सरमधून हे बारीक मिश्रण करून घ्यायचं. नंतर काय करायचं, एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं ते मिश्रण. त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं. आपल्याला जसं लागते तसं बेटर करायचं मस्तपैकी घट्ट. जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही. मस्त असं मिश्रण करायचं. नंतर त्याच्यामध्ये काय करायचं, मस्तपैकी असं कांदा टाकायचा, त्याच्यामध्ये थोडीशी पालक टाकायची, कोथिंबीर टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं, थोडंसं जिरं टाकायचं, थोडंसं काळं मीठ टाकायचं. मस्त छानपैकी असं मिश्रण एकजीव करायचं. नंतर काय करायचं, एका तव्यावर मस्त असं तेल टाकायचं. त्याच्यावर मस्तपैकी असा चिला टाकून द्यायचा. तर मस्त असं झाकण ठेवून द्यायचं. बघा किती मस्त अशी जाडी आलेली आहे चिल्याची. खूप छान लागते हा सोल्याचा चिला. तर करून बघा, खूप छान लागते. नक्की करून बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंट करा. कोण कोण असा चिला करते नक्की कमेंटमध्ये सांगा.